पहिल्यांदा अभिवादन करतो। आजच्या या छोटेखानी बोलावण्यात आलेल्या मीटिंगच्या अनुषंगाने मंचावर उपस्थित असलेले सातारा जिल्हा वकील संघाचे सन्माननीय सचिव, सन्माननीय उपाध्यक्ष आणि इथं उपस्थित असलेले मला ऐकण्यासाठी आवर्जून कामाला थोडं पुढे ढकलून आवर्जून इथं उपस्थित असलेले सन्माननीय माझे सिनियर तरुण मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, मी ही निवडणूक दुसऱ्यांदा लढवतो आहे, पण मी तिसऱ्यांदा लढवणार नाही ही आजच या ठिकाणी मी जाहीर करणार आहे। याचं कारण असं आहे की पुन्हा येईन 17दा मीच राहीन असं माझं कधीच मला वाटत नाही। कारण इतरांना पण इच्छा असते, आकांक्षा असते, त्यांना पण आपण संधी दिली पाहिजेत आणि त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठीच मी खरं म्हणजे या सगळा उठाठेव करत असतो। मित्रो, मी मागच्या टर्ममध्ये 8-9 वर्ष फक्त अभ्यास केला। एवढा अनुभव झाला मला की मला माझ्या डोक्यामधली कल्पना लास्ट टर्ममध्ये मला असं वाटत होतं की तिथं भलतंच काहीतरी होते, भलतंच काही लोक काम करतात असं वाटत होतं। पण तिथं गेल्यानंतर माझ्या 8 वर्षाच्या अनुभवातून असं आलं की ही संस्था वकिलाची आहे का अन्य कुणाची आहे हा माझ्या पुढे प्रश्न पडला। तब्बल 2,80,000 सदस्य असणारी ही, ज्याला कॉन्स्टिट्यूशनल बेस, ज्याला पार्लमेंटरी बेस असणारी ही संस्था आहे, ज्याला ॲक्ट आहे, ॲडव्होकेट ॲक्ट्स, अशी ही प्रगल्भ अशी संस्था, उच्च शिक्षित स्वाभिमानी माणसाची संघटना ही एवढे असताना सुद्धा या राज्यामध्ये हे संघटना काय करते आणि काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये मी निश्चितपणानं अनुभवलेलं आहे आणि मला असं वाटतंय की ही संघटना आता कुचकामी झालेली आहे। ही वकिलासाठी काम करतच नाही हा माझा दृढ विश्वास मागच्या 8 वर्षाच्या अनुभवातून वाढला आहे। मी असं का म्हणतो, मी सुद्धा तिथे होतो, मी पाहिलो। तुम्हाला वाटत असेल की मी सगळ्याच बाबतीत त्या लोकांना अनुभव घेत असताना काही जे वकिलांच्या हिताच्या गोष्टी नाहीत त्यामध्ये मी विरोध केला। मी चांगल्या गोष्टीसाठी कधीच विरोध केला नाही आणि मी चेअरमन होण्याची कुणाकडेही शिफारस किंवा विनंती केली नाही। फक्त मी पाहत राहिलो की काय चालतं इथे, हे कुणासाठी करतात, ह्याचा चालता चालविता कोण आहे, करता करविता कोण आहे, हे जवळून मला पाहिल्यानंतर मला अत्यंत मनापासून एवढा खेद झाला की हे खरंच चुकीचं वागतायत, चुकीचं करत आहेत असं मला त्या दिवशी वाटलं। मित्रो, खरंच ही वकील संस्था वकिलांसाठी काम करते का? अजिबात काम करत नाही। मला सांगा, मागच्या 8-9 वर्षामध्ये असा एक निर्णय द्यावा की जो वकिलांच्या हिताचा, फायद्याचा आणि संरक्षणात्मक आहे, एक निर्णय नाही। मग ही संस्था करते काय? अनेक सारे विषय आहेत, अनेक साऱ्या विषयावर आपल्याला बरंच भाष्य करता येईल, पण हे मंडळी तिथं जाऊन माझ्यासहित, मी काय असा भिन्न नाहीये, पण त्या 25 मध्ये मी पण आहे, पण ज्या अर्थी लोकशाही आपण मान्य करतो, मग लोकशाहीतले सगळे रूल्स रेग्युलेशन आपण मान्य करतो, तत्वतः या बी ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल। का करावं लागेल? लोकशाहीमध्ये मेजॉरिटी कॅरिंग द लॉ। आम्ही जरी 25 असलो तर सगळ्यांचं मत एक मत असू शकत नाहीये। अनेक मत, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि प्रकृती असतात, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते, पण माझी सुद्धा त्यामध्ये एक आहे। पण त्या ठिकाणी झालं असं की 15-25 लोकांपैकी 15 एका बाजूला होतात आणि जे काही विरोध करतात ते एका बाजूला होतात। हे कशासाठी होतात की त्या पदावर बसण्यासाठी कुणाला बसवायचं याच्यासाठी हे 15 लोक होतात
आणि मग अशा प्रकारे आळीपाळीनं 3-3 महिन्याला 3-3 महिन्याला 4 महिन्याला 6 महिन्याला अध्यक्ष बदलाबदली करत असतात. बदलू द्या, मला काही त्यांचं देणं घेणं नाही आहे. 6 महिन्यात काय करू शकतो माणूस? कशासाठी एवढा अट्टास? कशासाठी 6-6 महिन्याला तुम्ही बदलणार? का बदलायची गरज का पडते तुम्हाला? नाही, सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. चान्स म्हणजे हे काही लॉटरी तिकीट आहे का? प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. अरे जो चांगला काम करतो ना त्यांना बसू द्या, पूर्ण वेळ द्या, त्यांच्याकडनं काम करून घ्या. ज्यांना वेळ देता येतो, ज्यांना काम करायची इच्छा आहे, ज्यांची त्या पदावर बसून कुवत अशी आहे की त्यांना काहीतरी काम केलं पाहिजे. मित्र, पण हे सगळं 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 खोटं आहे. इथे काय केलं जातंय? प्रत्येक 6 महिन्याला एक अध्यक्ष बदलतो आणि मग हे अध्यक्ष बदलल्यानंतर भिंतीवर नावं लावलं जातंय की या दरम्यानचा 6 महिन्याचा हा अध्यक्ष. असं 75 वर्षामध्ये 150 अध्यक्ष झाले आणि त्या 150 अध्यक्षांची फोटो आणि यादी लावण्यात आली. मी एकदा सहज विचारलो, अरे एवढे फोटो आणि एवढी यादी मोठी लावलात, कुणाला याद राहते? कशासाठी लावलात? या देशाचे प्रधानमंत्री किती झाले आजपर्यंत लोकांनी विसरून गेले आणि तुमच्या ह्या 150 लोकांना कोण विचारणार आहे? याचं सर्व. पण जे चांगलं काम करतात, आपण शास्त्रीला विसरू शकत नाही, इंदिरा गांधीला विसरू शकत नाही, VP सिंगला विसरू शकत नाही, अटल बिहारी वाजपेयीला विसरू शकत नाही. जे चांगलं काम करतात त्यांना कुठे भीतीवर लिहून अडकवण्याचं काम नाही आहे करायचं आपल्याला. ते ऑटोमॅटिक त्यांच्या लोकांच्या ध्यानात राहतच आहे. तसं काही चांगलं काम केलं तर तुमची आठवण राहणारच आहे, पण तुम्ही चांगलं काम करत चला. मित्र, आपला फार महत्त्वाचा प्रश्न असा आहे. काय प्रश्न आहे आपल्याला? मी एकदा पाहिलं, राहुरीच्या एका वकील दाम्पत्याचा खून झाला, पक्षकारांनी खून केला. काय करू शकलो आम्ही? काहीच करू शकलो नाही. आज तागायत काही झालं नाही. मग त्या दिवस आम्हाला असं वाटलं की आपल्याला प्रोटेक्शन ॲक्ट पाहिजे. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मिळाला तर आपण सगळेजण त्याच्यामध्ये आपल्याला कवच कुंडल मिळेल आपल्याला. अरे पत्रकाराला प्रोटेक्शन ॲक्ट आहे, पत्रकारावर हल्ले होतात म्हणून. डॉक्टरावर हल्ले होतात म्हणून डॉक्टरांसाठी प्रोटेक्शन ॲक्ट आहे. आणि वकिलांनी का घोडं मारले? का नाही बरं वकिलांना प्रोटेक्शन ॲक्ट करू शकत आम्ही? मग ते झाल्यानंतर मीटिंगमध्ये असं ठरलं की मग आमचे जे मित्र आहेत, जायबाई सर, काही चांगले सदस्य आहेत काही, असं नाही म्हणत मी. जे काही चांगलं आहे ते चांगलं आहे, जे चांगलं आहे ते माझं आहे, जे वाईट आहे ते मी कधी त्याचं समर्थन करणाऱ्यातलं नाही. मग ड्राफ्ट तयार केला, ऑब्जेक्शन्स कॉल केले सगळ्या राज्यभरातून आणि मग तो ड्राफ्ट आम्ही दिल्लीला पाठवला. आमची कोणती फादर बॉडी कोण आहे बार काउन्सिलची? बार काउन्सिल ऑफ इंडिया. मग तिथं पाठवलं आणि त्यांना सांगितलं आम्ही की हा कायदा आम्हाला पाहिजे, केवळ महाराष्ट्रालाच नाही संबंध देशाला आवश्यक आहे. म्हणून तो आम्ही, तुम्ही पार्लमेंटमध्ये पुटअप करा, एक बिल तयार करा आणि बिल सादर करून त्याला मंजुरी घ्या असं आम्ही सांगून त्याचा कायदा करून 4 वर्ष झाले. तिथल्या बसलेल्या बहादरानं आणखीन कायदा पार्लमेंटमध्ये किंवा जे पाठवायला पाहिजे, बिल बनवून पाठवायला पाहिजे, अद्याप पाठवलेलं नाही. मग तो बसला कशाला तिथे? मित्र, आम्ही 3-3 महिन्याला अध्यक्ष बदलले महाराष्ट्रातले आणि तो तब्बल 13 वर्ष झालं बसलाय. 13 वर्ष एका पदावर आहे. भारतातील सगळ्या वकिलांच्या मानगटीवर तिथं बसून मिरे वाटतोय. त्याला बदलायची भाषा कोण करत नाही. का बदलत नाही तो? त्याला बदललं पाहिजे. पण तो एवढा गुंड आहे, एवढा मोठा भ्रष्ट आहे, एवढा मोठा व्यभिचारी आहे आणि त्याच्यासारखा खोटारडा माणूस नाही. पण तो 13 वर्ष बसला. आमच्या एका महाराष्ट्रातल्या बारच्या सदस्यांनी विचारलं त्यांना की आम्हाला असं असं हे करायचे, तर थोडं त्याला अवघड वाटलं आणि तो लगेच म्हणला, महाराष्ट्र मी वापी जाने का नाही क्या. आमच्या महाराष्ट्राचे सदस्य पुन्हा शब्द चिकार बोलला नाही, त्यांना बोलू शकत नाहीत, कुणाला जीव प्यार आहे. आणि तो असं बरेच जणांना धमक्या, जे देशभरातल्या सगळ्या राज्यातून आलेल्या सदस्याला, काही सदस्याला पैसे देऊन मॅनेज करतो, काही सदस्याला आपलं करतो, काही सदस्याला दाब देऊन आज 13 वर्ष झालं तो बसलाय. माझी पहिली गरज काय असेल तर त्याला बदलण्याची गरज आहे. त्याला बदलण्याची गरज आहे. आणि ते बदलण्यासाठी सक्षम कोण असेल तर मला महाराष्ट्राच्या चेअरमन पदी बसावं लागेल. मला ताकदीनं बसावं. काय करतो तो?
माणसं खाऊन काही ही करतो का? माणसं खातो का तो? अरे काय करेल? गोळ्याच घालील ना, त्यालाच गोळ्या घालता येतात का? दुसऱ्याचे हात का बांधलेले गेलेले आहेत का? काय करेल? गुंड लावून मारील, त्यालाच गुंड लावता येतात का? आम्हाला अरे महाराष्ट्राचा तब्बल गुंडागर्दीचा इतिहास आहे, आम्हाला भिण्याचं काही कारण नाही. खरं म्हणजे त्याचा आदर्श आमच्या पुढे नाही आहे, पण असल्या लोकांसाठी कधी कधी असल्या ताकदीचा वापर करावा लागेल आम्हाला आणि त्याला तिथून हटवावं लागेल. जोपर्यंत त्याला हटवणार नाही तोपर्यंत भारतातल्या कुठल्याही वकिलाला चांगले दिवस येणार नाहीत. अच्छे दिन नाही आएंगे असं आमचं मनातून आम्हाला असं वाटतंय. पण त्याला हलवायचं कोण? मांजराच्या गळ्यात घाटी बांधायची कोण? अशी परिस्थिती निर्माण झाली. दुसरा विषय आमचा, पुन्हा आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे स्टेट पुरता तरी मर्यादित कायदा करावा म्हणून आम्ही प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्र शासनाकडे सादर केला. तिथे सुद्धा दाखल करून 3-4 वर्ष होत आहेत. पण कुणीतरी सदस्यांनी जाऊन त्याचा पाठपुरावा करावा लागेल. पाठपुरावा केल्याशी तर महाराष्ट्र शासन कुठलं काही देत नाही, बिलकुल देण्याची इच्छा नाही आहे. आम्ही महाराष्ट्रातले नाहीत का? आमचा मुख्यमंत्री नाही का? मग आम्हाला वेगळं भेदभाव कशासाठी करतात हे? आणि काय कारण आहे? ह्याला भेदभाव करण्यासाठी तुम्ही आम्ही दोषी नाही, तर आम्ही सदस्य निवडून गेलेले दोषी आहेत. कारण आम्ही त्यांच्या पुढे जर घालीन लोटांगण करत असो तर त्यांनी आमची इज्जत ठेवायचं काम नाही. त्यांना सज्जड दम दिला पाहिजेत. देतायत कसं? पण दम देण्याची ताकद आमच्यामध्ये नाही आहे. कारण आम्ही एवढे लाचार झालेलो आहोत. आम्ही काहीतरी मिळतंय का, काहीतरी मिळालं पाहिजेत अशी भीक मागण्याची सवय आम्हाला लागलेली आहे. लाचारी करण्याची सवय लागलेली आहे. हे सवय बंद केली पाहिजेत. खरं म्हणजे ज्याला स्वाभिमानानं आपण जगायचं असेल तर आमची कमिटी सुद्धा स्वाभिमानी असली पाहिजेत. आता माझ्या मित्रांनी सांगितलं की मी 8 वर्षे सदस्य असताना सुद्धा एक ग्लास पाणी पिलो नाही. चहा सोडून द्या, भत्ता सोडून द्या, जेवण सोडून द्या, त्यांचा रेसिडेन्स सोडून द्या, काहीही नाही. मला माहीत आहे मी राजकारण समाजकारण किंवा कुठल्याही पदावर बसला असतो ना, मला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. मी लोकांच्या अरे हे पैसे कोणाचे? तुम्हाला मित्र सांगेन, लाज वाटेल तुम्हाला सांगताना, मला सुद्धा 40-40 लाख रुपये ह्यांना DA मिळतो, म्हणजे मीटिंगचा अलाउन्सेस मिळतात. 40-40 लाख रुपये उचलले. 60-60 लाख रुपये विमानाच्या तिकिटाचा खर्च आहे. कुठून आले पैसे? किती खर्च आहे? कुणाचे पैसे आहेत? अरे आमचे तरुण बांधव, लहान लहान बांधव, ते 15-15 हजार रुपये भरायचे, रजिस्ट्रेशन करायचे, सनद घेण्यासाठी एवढाले पैसे खर्च करायचे. पैसे जवळपास 125 सत्कार केले मागच्या 8 वर्षामध्ये. कोणाचे सत्कार केले? तुमचे आमचे नाही सत्कार केले. मग कुठेतरी कोणीतरी कार्यक्रमात 1-2-4 सिनियर बोलवायचे, त्याला शाल शिरपळ घालायचे, गळ्यावर पटकर टाकायचं आणि कुठले तरी एक सनद द्यायची, तुम्ही सिनियर काउन्सिल. अरे गाऊन द्या, गाऊन देता येत नाही. हायकोर्टात जसा गाऊन वापरला तसा इथल्या सुद्धा सिनियरला जर तुम्ही डिसिग्नेटेड करत असाल सिनियर काउन्सिल म्हणून तर त्याच्या अंगावर गाऊन द्या. केवळ सिनियर काउन्सिल म्हणून सत्कार करून भागत नाही, त्याला काहीतरी एक थैली द्या. किंवा एखादी सिनियर ॲडव्होकेट रिटायर होत असेल तर त्याला एक 10 लाखाची थैली द्या. काय तुमच्या बाचं बिघडणार आहे? 125 लोकांचा सत्कार करताना किती पैसे खर्च झाले याचा जर हिशोब केला तुम्ही तर 20-25 कोटी रुपये गेले. मग 20-25 कोटीमध्ये 10-10 लाखाचे 200-250 लोक होतात ना. एक जे 60-70च्या पुढचे वकील आहेत, ज्यांची 60 वर्षापेक्षा जास्त वकील आहे, त्यांचे सनद त्यांनी सरेंडर करत असतील तर त्यांना 10 लाखाची थैली द्या, मानाची शाल घाला आणि त्याला घरपोच नेऊन सोडवा. मी हे का म्हणतो? हे वक्तव्य मी केलेलं आहे. 10 लाख रुपये द्या. मी काय म्हणतो? एखादी रिटायर वकील झाला, आपला घरी गेला तर त्याला सन्मानानं घरची वागणूक देतील. त्याच्या अकाउंटला जर 10 लाख रुपये राहिले तर त्याला चहा पाणी मिळण्याची सोय होईल. ते पैसे खर्चायचे नाहीत, पण घरच्याला वाटतं की ह्यांच्याकडे 10 लाख रुपये, त्यांचं सन्मानानं वागवा, ही पुंजी आपणाला कधी मिळेल, ही भावना घरातल्या माणसाची होते. नाहीतर आमचा माणूस जसंच्या तसं घरी गेला, चहाला महाग होतो. सून येणारी म्हणते काय करायचं, बिनकामी झालेला माणूस बसू देऊ, घंटावर उशिरा दिल तर चहा, पण चहाची तलब त्यांची कशी भागायची, जेवायची कशी अवस्था त्यांची भागायची, हे सगळं अत्यंत म्हणजे सेन्सिटिव्ह नेस असला पाहिजे आमच्यामध्ये. आणि अशी कामं हे करत नाही मी. 40-15 हजार घेतो ते सुप्रीम कोर्टानं सांगितले ज्युनियर पोराला काहीतरी भेट द्या.
काय द्या भेट? मी म्हणलं त्यांना द्या लॅपटॉप, जे पोरं 15-15 हजार दिलेत. नाही त्यांना एक टॅब द्या, त्यांना कोर्टाच्या कामकाजात मदत होईल. ते नाही द्यायचं म्हणजे त्यांना पुस्तक देऊ. 50,000 पुस्तकं छापली, 50,000 पुस्तकं छापली. आणि त्या पुस्तकं छापण्याला खर्च किती आला मित्र? तुम्ही सांगा. तुम्ही कुणाही प्रकाशकाला विचारा जाऊन, एक पुस्तक छापायला किती खर्च येतो आणि 50,000 पुस्तकं छापल्यावर किती खर्च येतो. मी हे उघड का बोलतो तुम्हाला माहिती नाहीत मधल्या गोष्टी. 50,000 पुस्तकं छापायला तब्बल 8.5 कोटी रुपये गेले. मी खोटं बोलत नाही. तुमच्याकडे ऑडिट आहे, माझ्याकडे पण ऑडिट, मी आणून कॉप्या ठेवल्या, मी दाखवीन. सगळं बाड मला घेऊन येता येणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. जो भी बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. आणि जाहीरपणे बोलतोय मी, असं चोरून लपून कोणाला तर दोघा चौघाला बोलून. 8.5 कोटी रुपये गेले. कोण खाल्ले याच्या खोलात मी जाणार नाही, कोण घेतले याच्या मी जाणार नाही. त्या एअरला दिले, त्या एअरने ही पुस्तकं काढली. मी मुलं एवढं महागाचं पुस्तक? म्हणले अण्णाराव हे पुस्तक एवढं भारी आहे, ह्याचा पेपर लंडनहून आणलाय म्हणले. मी मुलं भारतातलं पुस्तक आणि लंडनचा पेपर कसं काय आणला तुम्ही? तर म्हणे तुम्ही दिवसभर ती एक पेज असं धरून उभा राहा, फाटलं तरी पुस्तकाचे पैसे तुम्हाला परत देऊन टाकतो. लंडनहून आणलेले पेपर आहे, ते पेजच फाटत नाही त्याचं. आणि दुर्दैवाची बाब सांगतो, आमच्या अकल्याचे तारे तुटले की 3च महिन्यामध्ये कायदे बदलले आणि हे पुस्तकं सगळे बिनकामी झाले. कुणाचे गेले 8 कोटी रुपये, 8.5 कोटी रुपये. अरे थोडा तर भविष्याचा विचार करायचा आला. कायदे बदलायचं बिल 1 वर्षापूर्वी आलं होतं, तरी आम्ही पुस्तकं काढले. मग मला सांगा, याला कोण सावरणार आहे? तुम्ही आपले पंधरात भोपळ्यात बी खुशालीत आहेत, पण तुम्ही विचारलं पाहिजे बांधवानो. मला विचारा, कुणाला येणाऱ्याला विचारा, हे काय चाललंय तुमचा तमाशा? काय विचारू शकत नाही तुम्ही? तुम्ही त्यांना बसविले तर तुम्ही विचारू शकत नाही? विचारा, कुठेतरी विचारा. मी केवळ मतं मागण्यासाठी आलो नाही, ही वास्तवता तुमच्या पुढे ठेवण्यासाठी आलो. आपणाशी ठाऊक का इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकलजन, संत तुकाराम म्हणतात. मला जे माहिती झाले, अनुभव आले, तुम्ही तुमच्या पुढे सांगा. म्हणून मी कमिटीकडे आग्रह केला. धन्यवाद तुमचे बरं का साहेब, आम्हाला तुम्ही मंच उभा करून दिला. हे तुम्हाला सांगावं. मतं देता येईन, निवडून येईन. मी का असा तुर्रम खा गेलोय का मी सगळं काही करायला? पण त्यातला एक मी आहे, पण माझी सगळी विचारधारा डिफरंट आहे. मी सोडून दिलेलं आहे सगळं. जिथं जाऊ तिथं खाऊ, बिलकुल नाही का. तुम्हाला मी अनुभवाने सांगतो. एकदा गवळी साहेबांनी मला हातात धरून त्या कार्यक्रम अकादमीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला म्हणले, बसा आणणारा जीव म्हणले. मी तर पाणी पित नाही, जेवायचं धर्मसंकट माझ्यावर आलं. सगळ्याला माहीत आहे मी जेवत नाही तिथं म्हणून. पाणी पित नाही, चहा पित नाही, त्यांचे फुटके बिस्किटे खात नाही, काजू मनुके खात नाही, काहीच खात नाही मी त्यांचा. आणखीन इवन कागदसुद्धा दिलेला मी परत करतो त्यांचा. हे सगळं करतो. माझ्या धर्मसंकटाला गवई साहेबांनी म्हणले, बसा बाजूला जेवण करू. आत्ता साहेबाला नाही म्हणता, चीफ जस्टिस नाही म्हणता येणं गेलं आणि मला जेवायचं नाही. किती धर्मसंकट आहे मित्र. तुम्हाला सांगतो, मला कसं दुर्बुद्धी नाही, देवानं कशी बुद्धी दिली. मग मला एक आयडिया सुचली आणि 500 रुपये मी बार कौन्सिलच्या नावानं पावती फाडली. बघून घ्या तुम्हाला, पावती फाडली आणि मग जेवण केलं. मार्ग काढला. पण मी त्या बारचा खाल्ला नाही, 1 रुपयामध्ये मिंदा नाही. मी 1 पैशाचा लाभार्थी नाही. पण मला तळमळ ही आहे की आमच्या वकिलांचं सगळं आज कुठं आहे? आम्हाला इज्जत सन्मान कुठं आहे का? कुठे का नाही सन्मान? तुमचा दोष नाही आहे. हे आम्ही जे आहेत ना गुन्हेगार आहेत, आमचा दोष आहे. तुमच्यामुळं आमचा सन्मान चाला नाही. अरे बार काउन्सिलचा चेअरमन फिरू लागला तर रेस्ट हाऊसवर जागा मिळत नाही गव्हर्नमेंटच्या. अक्रेडिटेशन नाही. त्या पत्रकाराला अक्रेडिटेशन आहे, तो कुठे पत्रकाराचं काय अक्रेडिटेशन कार्ड दाखवतो आणि VIP गेस्ट हाऊसमध्ये राहतो. पण आम्हाला नाही राहता येत, आम्हाला रेस्ट हाऊसच मिळत नाही. तुमचं कुठे हे आमच्या यादीत नाव नाही म्हणते, तुम्ही कुठे बघा दुसरीकडे लॉज बघा म्हणते. ही आमची इज्जत. एवढा मोठा 2,80,000 वकिलाचा चेअरमन आणि लॉजवर राहतो. आम्ही नाहीत का गव्हर्नमेंट? ते पार्ट अँड पार्सल ऑफ द गव्हर्नमेंट आम्ही आहेत. पण आम्हाला इज्जत ठेवता आली नाही,
कारण रोज उठून त्याच्या दारात गेल्यावर इज्जत राहत नसते आणि जात असताना प्रामाणिकपणानं स्वाभिमानानं गेलं पाहिजे. आमच्या चेअरमनला चीफ जस्टिस अपॉइंटमेंट देत नाही 8-8 दिवस. कोण आहे तो चीफ जस्टिस? काय त्याची अवकात आहे? किती वर्षासाठी किती महिन्यासाठी आमच्या राज्यात येतो तो, आणि तो आम्हाला अपॉइंटमेंट देत नाही. आमच्या वकिलावर एखाद्या कोणी अन्याय केला, पत्र दिलं, वकिलांनी पाठवलं बार काउन्सिलला की मला असं असं जजनी वाकडं बोलले आणि मला, मग आम्ही जर कुणी ती पत्र बघतो, आम्ही घेतो पत्र आणि विचारतो, शहानिशा करतो खरंच झाले का तक्रार म्हणून, आणि ते जर तक्रार खरी असेल तर मी म्हणतो की चीफ जस्टिसला जाऊन भेटलं पाहिजे. अपॉइंटमेंट देत नाही, भेट देत नाही. त्यांचा प्रोटोकॉल प्रमाणे तुम्हाला ह्या वेळेत भेटावं लागेल. बांधलेले आहेत आम्ही, आम्हाला सनद त्यांनी दिली आहे. हे कशासाठी? आम्ही स्वतःची प्रतिष्ठा गमावून बसलेली माणसं आहोत. आमचे कामं करून घेण्यासाठी, आमचा स्वार्थ साधण्यासाठी आम्ही त्यांच्या पुढे लुडबुड करत असतो. एखादी चीफ प्रमोशन झालं, एखादी हायकोर्टात जज एका वकिलाचं डायरेक्ट हायकोर्ट जज झालं तर त्याचा सन्मान करा ना. प्रमोशन झाला असेल, त्याच्या नोकरीचा भाग आहे बढती आणि प्रमोशन, बढती आणि बदली. तो झाला, प्रमोशन झालं, त्याचं बसला बडच्या खुर्चीवर. तुम्ही कशाला सत्कार घेता आणि पैसे खर्च करताय? तुमचा धंदा आहे का सत्कार करणे? तुम्हाला कोणी शिकवलं का याच्यासाठी तिथे गेला सत्कार करण्यासाठी की ह्या मायबापाने तुम्हाला तेवढ्यासाठी निवडून दिले? अत्यंत चुकीचं आहे. आम्हाला तेवढ्यासाठी निवडून दिलं नाही तर वकिलांच्या हिताच्या संदर्भामध्ये आम्हाला हित रक्षण कसं होईल याच्यासाठी तुम्ही पाठवलात, म्हणून तिथं गेलं पाहिजे. पण आम्ही नाही, लगेच सत्कार, त्याचा सत्कार, असे कित्येक सत्कार झाले. आता आमच्या महाराष्ट्रातून एखादी हायकोर्ट जज कुण्या राज्याचा चीफ जस्टिस म्हणून गेला, त्याचा सत्कार, अरे गेलाय ना, जाऊ दे ना, त्याचा सत्कार करायची काय गरज आहे? त्याला बार काउन्सिलचे पैसे खर्चायचे. तुम्हाला सत्कार करायचा एवढाच छंद आहे तर तुमची कमिटी जावा, 20-25 लोक जावा, एक बुके घ्या, एक शाल घ्या, त्याच्या चेंबरला जावा, त्याचा सत्कार करा आणि सांगा त्याला की महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलाचा तुम्हाला शुभेच्छा येतात. संपला विषय. त्याला बोलावून घ्या, एक कार्यक्रम आखा, पत्रिका काढा, मंगल कार्यालय घ्या. कोण सांगितले? 50 लाख 25 लाख सहज खर्चितात. ती कोणाच्या बापाचे पैसे? कोण दिले तुम्हाला पैसे? तुम्ही कुठून आणलात का? शासना फिसनाचे पैसे दिले का तुम्हाला? वकील बांधवाचे पैसे, लहान बांधवांनी पैसे भरले तर त्याच्यावर मजा मारायची? काय लावलं हे तुम्ही? हे कोण बंद करणार आहे? हे बंद करण्यासाठी माझा जन्म झाला असं मी मानणाऱ्यातला आहे. मी मागच्या 5 वर्षामध्ये, मागच्या टर्ममध्ये अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटलं हे 5 वर्षाची टर्म 8 वर्षावर का गेली? हे आमच्यामुळे किंवा बार सदस्यामुळे गेली नाही. ते बसलेले आहेत ना सुप्रीम कोर्टामध्ये 150ने व्हेरिफिकेशन, कारण बोगस वकिलांची संख्या वाढली, व्हेरिफिकेशन करा. आता 60-60 वर्षे प्रॅक्टिस झाली. अरे 60 वर्षामध्ये ती युनिव्हर्सिटी जिरून गेली, त्या युनिव्हर्सिटीत त्यांच्या सनदा कसं तपासणार तुम्ही? युनिव्हर्सिटीत कागद जीर्ण झाले आणि त्यांचे कागद तपासा. कशासाठी सुप्रीम कोर्ट सांगते? आणि लगे आम्ही लागलो कामाला. आता तुमची यादी किती आहे? 2,80,000 आहेत. 1,88,000 का 89,000ची फक्त यादी आहे. 1 लाख वकील उडाले ज्यांचे व्हेरिफिकेशन झाले नाही. आता कसं करा ज्युनियर सिनियर वकिलांनी व्हेरिफिकेशन? आणि गरज आहे का? तुम्हाला बोगस वकील आहे तर एक इन्व्हेस्टिगेटिव्ह कमिटी नेमा, त्यांच्या मार्फत तपासत फिरा. नाही, बाहेरच्या कमिटीला अधिकार द्या, ह्यांनी हुडकून काढून तुमच्याकडे हजर करतील. काय लावलाय ही तुम्ही तमाशा? का कोण आहे सुप्रीम कोर्ट? काय कशासाठी आमच्या इंटरफेअर? सुप्रीम कोर्ट आम्हाला चालू होते, आमची संस्था आहे. सुप्रीम कोर्टाने सनद दिले आम्हाला, आणि मग सुप्रीम कोर्टाचा इंटरफेरन्स कशासाठी आम्हाला? आणि आम्ही काय ऐकावं सुप्रीम कोर्टाचं? ऐकू ना, कोर्टातलं जजमेंट ऐकू, कोर्टातले त्यांचे सायटेशन्स आम्ही वापरू, जे घटनात्मक कायद्यात आहे, ज्युडिशरीमध्ये आहे, ते आम्ही निश्चितपणानं ऐकू. पण काही सांगायचं, मध्यंतरीच एक जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं. काय जजमेंट आलं? सगळे ज्युरिडिक्शन आमचं गेलं, पोलीस स्टेशन गेले. आमचे जे काम करत होते ज्युनियर पोरं 1,000, 2,000, 5,000 मिळायचे, प्रमाणपत्र काढायचे, मृत्यूचं प्रमाणपत्र, वारसाचं प्रमाणपत्र काढायचं, पुन्हा ते पोलीस स्टेशनला दिले.
म्हणजे भ्रष्टाचार करायला संधी दिली पोलिसाला. आमचे 1000-2000 वकील करून खात होते, आता पोलिस टिकुराला थुका लावून 10,000 घेते त्या आरोपीकडनं आणि त्याला देते बी पक्षकार. वकिलांना मागितली, दिवसभर फिरते मागं, म्हणते वकील साहेब 500 जमले म्हणते, आणि तिकडे 10,000 मागू द्या, सकाळचं संध्याकाळपर्यंत नेऊन देते आणि मग जामीन करून घेते. ही कोण केलं? चीफ जस्टिसने. ही कशासाठी करता बांधवनो? ते ज्युरिडिक्शन आपल्याकडे आलं पाहिजे. कोण आणायचं? आणू शकतो का? नाही आणू शकत का? निश्चितपणानं आणू शकतो. काय अडचण आहे त्याची? आमच्या हातात एक चावी आहे, त्या चावीचा वापर करायचा. ते सुप्रीम कोर्ट तिथून सांगणार. एक जजमेंट मध्यंतरी दिलं. काय दिलं? कोर्टात मोठ्यानं बोलायचं नाही. आता माझा एवढा आवाज आहे, मी जर असं बोललो तर यू आर लायबल फॉर द कंटेम्प्ट पिटिशन. अरे जोरात बोलले, माझा आवाज आहे, मला एखादी मुद्दा पटवून सांगायचा असेल, जोरात बोलतो, हात आपटून सांगतो, असं बोट दाखवून सांगतो, ही बॉडी लँग्वेज आहे. ते नाही, बोट दाखवायचं नाही, कंटेम्प्ट पिटिशन होईल. जोरात बोलायचं नाही, कंटेम्प्ट पिटिशन होईल. अरे कंटेम हे कधी होणार आहे कंडेम? हे कंटेम सतत भीती घालताय आम्हाला. कोण आहे तुम्ही भीती घालणारे आम्हाला? एखादी मुद्दा मांडायचं, सगळ्या गोष्टीवर बंधनं. आम्ही काही कामकाज का आता आम्हाला हे मागण्या दिल्या नाही, सरकारनं दिलं नाही, सुप्रीम कोर्टानं आम्हाला फॅसिलिटी दिलं नाही, मग ह्या मागण्या आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करायचं. बहिष्कार टाकायचा नाही कोर्टावर. बरं, बहिष्कार टाकायचा नाही, काय टाकायचं कोर्टावर हे सांगा आम्हाला, त्या पद्धतीने आम्ही टाकू. पण आम्हाला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार घटनात्मक आहे, कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला अधिकार दिलेला आहे. तो अधिकार तुम्ही कोण हिरावून घेणार? या सगळ्या गोष्टीचा सारासार मला अभ्यास करावा लागला. मागच्या 8 वर्षांनी केला अभ्यास. त्यांचा दोष नाहीये, दोष आमचा आहे. आम्ही जाऊन नाही त्या माणसाला नाही तेवढी इज्जत द्यायची शिकलो. इज्जत देण्यापेक्षा आम्ही त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि ड्युटीची याद करून द्यायला पाहिजे. ते देत नाही, आम्ही लाचारी करत फिरतो. म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महिलांना आरक्षण द्या, महिलांना आरक्षण द्या म्हणण्यापेक्षा त्यांनी रिप्रेझेंटेशन द्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्हाला, म्हणलं तुम्ही आता यावेळची निवडणूक, म्हणलं त्याचे लॉ रेग्युलेशन्स बनवा, रूल्स रेग्युलेशन बनवा, मग महिलांना कसं द्यायचं, कुठून द्यायचं, त्यांचा बॅलेट पेपर कुठं असणार आहे, त्यांना कुठून थांबवायचं. सर्व संयुक्त मतदारसंघातून संयुक्त बॅलेट पेपरवर जर तुम्ही त्यांना उमेदवारी दिली, कशा निवडून येत्याल महिला भगिनी कशा निवडून येत्याल? उगाच द्या म्हणायचं, त्याचे रूल्स नाहीत. हे रूल्स कोण बनवणार? सुप्रीम कोर्टाने सांगितलं विषयानं बनवून द्या. त्या विषयाला आहे का वेळ आणि त्या गुरख्याला आहे का टाइम रूल्स रेग्युलेशन बनवायचे? काही नाही. आता अंधाधुंद कारभार आहे. कायद्याच्या राज्यामध्ये सगळं बेकायदेशीर, कायद्याच्या विश्वामध्ये सगळं अकायदेशीर. या सगळ्या गोष्टी बंद करता येतात, पण त्याला एक कुशल नेतृत्व लागते, एक अभ्यासू, एक हिंमतवान नेतृत्व पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास केला. काय झालं आमच्या वेलफेअर फंडाचं? आम्ही प्रस्ताव दाखल केला मुख्यमंत्र्याकडे, त्याची पुन्हा पाहणी केली नाही. आम्ही इन्शुरन्सचा वेलफेअर फंडाचा प्रस्ताव दाखल केला, त्याच्याकडे कोणी पुन्हा फिरकून बघितली. सेक्रेटरी जातो, ठराव झालेला असतो आमचा, सेक्रेटरी नेऊन दाखल करून येतो, कुठे तर कचरा कुंडीत पडलेला असते. ती पर्स्युएशन कोण करणार? चेअरमनने करायला पाहिजे, कमिटीने करायला पाहिजे. तरुण मुलांच्या स्टायपंडचा प्रश्न होता, आम्ही प्रस्ताव दाखल केला. प्रस्ताव दाखल केल्यावर त्याच्याकडे कोणी बघितलं नाही. माझं असं म्हणणं आहे, इथे कर्नाटकात स्टायपंड दिला जातो, उत्तर प्रदेशमध्ये देतो, तेलंगणामध्ये स्टायपंड दिला जातो, मग महाराष्ट्र अपवाद आहे का? महाराष्ट्रात का मिळत नाही आमच्या पोरावाला, तरुणांना? अरे किती अवघड जॉब आहे, 8-8 वर्ष वेटिंग आहे. सगळे सिनियर सगळ्या ज्युनियरला पैसे देतात का? देण्याची परिस्थिती तर आहे का? पण हे देणं घेणं ज्युनियरच्या सिनियरच्या मनावर राहिलं. पण सरकारकडे अधिकार आहे ना आमचा, आम्हाला दिलं पाहिजे का नाही? दिलं पाहिजे, पण देत नाही. त्यांना देता येतंय पण आम्हाला मागता येत नाही. ही परिस्थिती सध्या बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाची झालेली आहे. हा बदल आला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा मी अख्खा 8 वर्षामध्ये अभ्यास केला. मी आणि शांतपणाने ऐकत राहायचं, त्यांनी काय चाललंय काय नाही,
चालता चलविता. अरे बाहेरचा चेअरमन कोण निवडतो? मुख्यमंत्री निवडतो, चीफ जस्टिस निवडतो. काय संबंध आहे त्या मुख्यमंत्र्याचा आणि त्या चीफ जस्टिसचा, आमच्या बार काउन्सिलचा, संसदचा, आमच्या चेअरमन निवडायचा? काही संबंध नाही. पण आम्हाला सवय लाचारी करायची. साहेब तुम्ही नाव सांगा आमच्या चेअरमनचं, कोण करावं चेअरमन? काय धंदे लावले तुम्ही? हेच जाऊन विचारायचं, साहेब चीफ जस्टिसकडे जायचं आणि साहेब तुमचा कुणी हाय विश्वासातला कुणाला करा वाटते? अरे अण्णारावला करा वाटता, करा म्हणायचा तुमच्या तोंडात आलं नाही. नाही मी तर मागितलं नाही आणि मागणार पण नाही. भिकाऱ्याला भीक मागून चालत नसते. हेच भिकारी दुसऱ्याच्या दारात भीक मागत नाही. पण यावेळेस ॲज अ राईट हे जुने तरी येतील नाही तर नाही येतील निवडून, पण नवीन आलेला ना मी समजावून सांगेन. आणि यावेळेस चेअरमन 3 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी नाही, तब्बल 2 वर्षासाठी 2.5 वर्षासाठी मी चेअरमन होईन. मला आत्मविश्वास, आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट अबाउट माय फ्युचर. हे काय म्हणतो मी आता 3 महिन्यात? अहो काय दुर्दैव आहे, 1 महिन्याचा अध्यक्ष झाला. खिरापत आहे. मला काय की माझ्या मुलाचं लग्न आहे आणि पत्रिकेवर लिहायचे अध्यक्ष म्हणून बार काउन्सिलचा. कपाळ मोक्ष करा. आणि त्याला अध्यक्ष केले महिन्यासाठी. एक जण तर काय म्हणला, माझ्या निवडणूक आल्यात विधानसभेच्या आणि मला पक्षाकडे तिकीट मागायचे, जरा भारदस्तपणा वाटते, जरा मला अध्यक्ष करा 3 महिने. काय पद्धत आहे? एकाने म्हणला माझ्या गावचा चीफ जस्टिस झालाय आणि त्याचा सत्कार करायचा आहे, मला 2 महिन्यासाठी अध्यक्ष व्हायचे. लाज वाटते का नाही? लाज वाटली मला, लाज. काय भिकारीत रे वाटले. आणि काहीच्या मुलाचं लग्न राहिलं असतं का? बरं एवढं करून मी अध्यक्ष करून मी तिकीट मिळालं का? गावचा माणूस चीफ जस्टिस झालाय म्हणून काही देऊन गेला का? विनाकारण एवढे अनाठाई पैसे खर्च करायचे कोणाचे? पैसे बघितले की खर्च कसा नियोजनच असते. काही चांगले बी कामं झाले, मी काही म्हणत नाही वाईट. सगळंच अकॅडमी केली, महाराष्ट्र शासनाने जागा दिली, त्यात अकॅडमी उभा राहिली, इमारतीला उद्घाटन झालं, मुख्यमंत्र्यांनी जागा दिली म्हणून मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. ते मुख्यमंत्री सत्कार आल्यानंतर 10-11 सदस्य तर असे घालीन लोटांगून पाया पडत फिरू लागले. अरे रे रे म्हणून त्याच्या बापाच्या घरची दिली आहे. अरे तेरा तुझको अर्पण, तुमची जागा तुम्हाला दिली. घरचं काढून पिशातलं काढून दिलं असतं तर त्याच्या पाया पडा तुम्ही. पण आम्हाला इतक्या सवयी खराब लावून घेतलो. आम्ही कोण आहेत, मी कोण आहे याची विसर पडला यांना. आम्ही वकील आहेत, आम्ही प्रतिनिधी आहेत. आम्हाला एवढ्या लोकांनी निवडून दिले, 2,80,000ची आम्ही कमिटी आहे. स्वाभिमानानं राहिलं पाहिजे, ताट मान करून चाललं पाहिजे. याचा अर्थ आम्ही कोणाला गोळ्या घालीत फिरा असा नाही आहे. नम्रता आम्ही ठेवली पाहिजे, पण ताट मानानं सुद्धा जगलं पाहिजे. आणि आमचा स्वाभिमान जागा ठेवला की तुमच्या स्वाभिमानाला अजिबात धक्का लावू देणार नाही कोण, आणि लावणार नाही. लावलं तर मी तुमच्या टांग खालून जाईन. मी स्वाभिमानी पाहिजेत, तुमचा प्रतिनिधी स्वाभिमानी पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी बदल करण्याची गरज आहे आणि ह्यांना डिसिप्लिन लावण्याची गरज आहे. हे सगळे प्रकार, स्टायपंडचा प्रश्न दाखल केला, पर्स्युएशन केलं नाही, सरकार दिलं नाही. मी म्हणलं का नाही देत सरकार का देत नाहीये? बाकीच्या राज्यात देते, तुमचं का सरकार देत नाही? देत नाही ना, ही मागणी आहेत आमच्या. काय वेलफेअर फंड असेल, इन्शुरन्स असेल, स्टायपंड असेल, ज्युरिडिक्शन बदलायचा विषय असेल, तुम्ही हे सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या पाहिजेत. जर नाही देत असाल तर काय? मागे मिले न भीक, न मागे मिले मोती. मागून तर भीक मिळत नाही, पण न मागता मोती मिळवायची कला आपल्यापाशी आली पाहिजे. देत नाही ना तुम्ही, देऊ नका. सुप्रीम कोर्ट सांगते बहिष्कार करू नका. आमच्यापाशी आणखीन एक शक्कल आहे, कामात सहभाग नोंदवायचा नाही. महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलांनी जर ठरवलं, चेअरमननं सांगितलं की एवढ्या मागण्या येतात, सरकार आणि चीफ जस्टिस आम्हाला दाद देत नाहीत, तर आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बहिष्कार करणार नाही. पण आम्ही महाराष्ट्रातले 2,80,000 वकिलांनी कामकाजात सहभाग करायचा नाही.
एक दिवस कामकाज बंद पडलं तर महाराष्ट्र शासनाचा 1250 कोटीचं नुकसान होतंय. याचा अभ्यास आहे तुम्हाला? 1250 कोटीचं एक दिवसाचं कामकाज नाही केलं तर शासनाचं एवढं शासनाला परवडणार आहे? प्रोटेक्शन ॲक्ट दिलं नाही दिला तर आम्ही एक दिवस कामकाज केलं. आणि लोकशाहीत मागितल्याशिवाय मिळत नाही. केवळ मागणे म्हणजे भीक नाही आहे, हक्क मागणे. हक्कानं मागितलं पाहिजे. देत नसेल तर मग आपापला पवित्र आपण दाखवला पाहिजे. ही तर कला आहे. ही कला शिकली पाहिजे तरच लोकशाहीत काहीतरी आपल्या पदरात पडते. कोविडचा काळ आला, कुणालाही पैसे दिले सरकारनं. आमच्याकडे तेवढे पैसे सगळ्या वकिला देण्यासारखी आमची ऐपत नाहीये, नव्हती. सरकारनं कुणालाही पैसे दिलं. लेबर संघटनेला दिलं, मजदूर संघटनेला दिलं, शिक्षक संघटनेला दिलं, सगळ्यांना पैसे दिलं. 1000 कोटी दे, 500 कोटी दे, 300 कोटी दे, 400 कोटी दे. मी म्हणलं अरे आपण बी मागा, तुम्ही कशाला वंचित राहताय? मग एक लाजकाज 1000 कोटी मागा म्हणलं, नाही देऊ द्या ना, तुमची मागणी तर ठेवा रीतसर. मग लाजकाज 500 कोटी मागितले. छदाम दिला नाही, छदाम. मी म्हणलं का दिला नाही पैसे त्यांनी? आता त्याची मर्जी आहे म्हणले. आणि तुम्ही का गुलाम आहेत त्याचे म्हणलं? मर्जीवर चालत नसतंय. हक्क मागायला शिकलं पाहिजे. अरे एवढे बाबासाहेबांनी घटना देऊन एवढ्या अधिकाराची तुम्हाला जाणीव करून दिली, त्याचा जर वापर करून घेत नसाल तुम्ही, आणि वकील आहेत तुम्ही जर वापर करून घेत नसाल तर तुमच्या तिथं बसण्याचा काय अर्थ आहे? उगं पद कशाला अडविता मित्र? सोडून द्या ना. होत आहे म्हणा, नाहीतर करू नका, बसू नका तिथे. फक्त भत्ते उचलायचं, शानशोक करायचं, मजा मारायचं, पबला जायचं, 5 स्टारला जायचं. ही आमचा धंदा नाही आहे. याच्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिले नाहीत. लाखो रुपये खर्च, कोट्यावधी रुपये खर्च. निवड विषय पैशाचा नाही. अरे आमचा मान सन्मान स्वाभिमान जीवन ठेवा. आम्ही कोण आहोत? आम्ही रस्त्यावरची संघटनेचे लोक नाही आहेत. सामान्य मतदारसंघ नाही आमचा. कुठेतरी गल्लीबोळात नगरसेवक व्हायचे म्हणून कुठेतरी पैसे दारू बाटल्या वाटल्या आणि निवडून आलो, हे नाही आपलं. आम्ही बुद्धिजीवी आहेत. आम्हाला एक स्तर आहे, क्रीम ऑफ द सोसायटी म्हणून आम्हाला ओळखलं जाते. आवर प्रोफेशन इज व्हेरी नोबल. हे सगळं आम्हाला माहीत आहे. आणि मग हे नोबल प्रोफेशन, व्यक्तिमत्व कुठं घाण झालेत, कुठं घाण ठेवलेत तुम्ही? तुमचा दोष नाही आहे, ही दोष आमचा निवडून जाणाऱ्याचा. म्हणून तुम्ही ठरवलं पाहिजे कोण निवडून द्यायचं ती. उगं नाही तर आम्ही काय करू माहिती आहे, माझा दोस्त आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझा सोयरा आहे. अजिबात करू नका मित्र हो. ही तर आमच्या खरी ह्या अपमानाची आणि ह्या ऱ्हासाची कारणं आहेत ही आमची. योग्य व्यक्ती कोण आहे? लढू शकतो का? लढण्याची कुवत आहे का? हिंमत आहे का? अरे कोण आहे ती चीफ जस्टिस भारताचा? काय करायचं देणं घेणं आम्हाला त्याचं? त्यानं सनद दिली का आम्हाला? काय केलं? 350 लोकांना नोटिसा दिल्या कोल्हापूरच्या वकिलांना. करू शकला आमच्या सनदी जप्त? आमच्या सनदी घालू शकले सुप्रीम कोर्ट? काय त्याला अधिकार आहे आमच्या सनदी? त्याला सुद्धा बार काउन्सिल ऑफ इंडियाला लिहावं लागतंय, ह्या वकिलांनी अशाचं कामं केली तर ह्यांच्यावर कारवाई करा. आम्ही ठरवू मग करायचे का नाही ती. शेवटी अधिकार आमच्या बार काउन्सिलचा इंडियाचा आणि बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचा आहे. सनद द्यायची का ठेवायची? सुप्रीम कोर्टाचा नाही अधिकार. आम्हाला वाटलं की सुप्रीम कोर्ट चुकीचं आहे, आम्हाला ह्यांच्या सनदी घालायच्या नाहीत, घालू शकत. पण आम्ही एवढे भगोडे आहोत, एवढे भित्री आहोत की त्यांना लगेच नोटीस दिले की इकडं पार खडाजंगी करत बसतो. अबा सुप्रीम कोर्टानं. अरे कोण सुप्रीम कोर्ट? का देवाचा बाप आहे का रे? काय विच लावलाय तमाशा तुम्ही? हे त्याचं त्यानं मर्यादित राहायचं, आमची आम्ही मर्यादित आहे. आम्ही डायच्या खाली जरी काम करत असो तर तुझ्यापेक्षा जास्त प्रतिष्ठा आहे. आम्ही पगारावर काम करत नाही. आम्हाला वाचवणारे आमचे क्लायंट आहेत, आमचं घरदार चालणारे क्लायंट आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही इमानदारी मेहनत घेतो, न्याय मिळवून देतो, मग पैसे घेतो. आम्ही तुमच्या मेहरबानीवर जगत नाही, आम्ही आमच्या मेहनतीवर जगतो. मग तुमची लाचारी घरचं खाऊन फौजीच्या भाकरी बांधायचं काम आमचं नाही आहे. या सगळ्या गोष्टीचा सारासार मी 8 वर्षामध्ये अभ्यास केला आणि मला असं वाटलं की याच्यात परिवर्तन येण्याची गरज आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वकिलांची जी काही नामुष्की होते, बेइज्जती होते, मी माझ्या लातूर जिल्ह्याचा 5 वर्ष अध्यक्ष होतो. कलेक्टरला सांगून टाकलं माझी वकील आल्यानंतर तिथं बसायला त्यांची रीतसर जागा ठेवा आणि तुमच्या डायसवर बसणाऱ्या लोकाला
ड्रेस घालून बसा म्हणून सांगितलं. आता नवीन कोड काढावं लागेल म्हणले. ते नवीन कोड काढायची काय गरज आहे? सांगून टाका ना म्हणलं मीटिंगमध्ये, तुम्ही जेव्हा ज्युडिशियल वर्क करता त्यावेळी तुम्ही युनिफॉर्ममध्ये बसलं पाहिजे. ठीक आहे, टाय बाण नाही लावा, कोट तरी घाला अंगावर. काळा नाही घातला, कुठला तरी कोट घालून बसा. टी शर्ट घातलेला असतोय, हातात कप असतोय, इकडल्या बाजूला फोन असतोय, मग या हातात चहा कर, कोणाचा मग तितक्यात आमदाराचा कोणाचा फोन येतोय, ह्यानं फोनवर बोलतोय आणि आम्हाला म्हणते बरं वकील साहेब करा आर्ग्युमेंट. काय मला काय एवढी का मरगळ आली आम्हाला? समाजात आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे का नाही, याच्यावर कोण विचार करते का? विचार केला पाहिजे माझ्या मायबाप हो. हे असं नाही चालणार. आणि ही परिवर्तन हे बदलणं शक्य आहे आणि बदलू शकतो. बदलण्याची कुवत आहे, बदलणार. मी भिणार नाही. गेल्या वेळेस मला होता आलं नाही, यावेळेस निश्चितपणानं होणार. सहजगत्या करत असतील मला चेअरमन तर ठीक, नाही करत असतील तरी त्यांची एवढी बाड बिस्तर आहेत करप्शनची, मग मी ह्यांना बघतो कसं करायचं ते. कुठं जाते ती पळून? बकरी की माँ कब तक दुआ करेंगी, ये ईद से लेके अगली ईद तक सोडणार नाही. मी हे का बोलतो? मला थोडं काहीतरी काही आपल्याबद्दल कळकळ आहे हो. मला कोण्या वकिलाचा अपमान झालेला अजिबात सहन होत नाही. तळमळची आग मस्तकाला जाते. आमचे गोमारे साहेबांना, गोमारे नावाचे आमचे एक ज्येष्ठ विचारवंत होते, राजकारणी होते, समाजसुधारक होते, वकील होते. एक येडं देश बसलं उगाच वाकडं बोललं त्यांना. त्याला माहिती तर आहे काही गोमारे साहेब आहे ते एवढा मोठा, आणि लागलं त्यांचं खेटायला. मी त्यावेळेचा अध्यक्ष नव्हतो, पण आम्ही केलेलाच अध्यक्ष, त्याला सांगितलं त्याच्या ॲक्शन घ्या, त्याच्यावर मी घेते का नाही सांगा. मित्र त्याला घरी घालण्याचा कार्यक्रम केला. वाकडं बोलतोस, सिनियर ज्युनियर काही बघच. तूच असं कोणते तुझे बाहेर देशातली पुस्तकं वाचून आलास का? भारतीयच कायदे वाचला ना. अरे काय तुला समजते का नाही? बघ कायदे आम्हाला समजते, आम्ही वाचून कायदे पाठ केलेले आहेत. दीज आर मॅन मेड लॉ, इट इज नॉट मेड बाय गॉड. देवानं बनवलेले कायदे नाहीत, आम्हाला कळते सगळं. आम्हाला प्रोटोकॉल माहिती आहे, रिस्पेक्ट द्यायचं माहीत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे. डायरेक्ट त्यांची निर्मिती कुठून आहे? वकिलातून आहे. काय आमच्या ज्युनियरला वाकडं बोलतात? कोण सिनियर आहे तुझा? CPC शिकलास का नाही? अरे आता ज्युनियर वकील कधी चुकले बी अर्ज लिहिताना त्याला समजावून सांगता येते ना, बाबा हे असं नाही, अर्ज असा लिहून आण बाबा. माणुसकीची भाषा करा ना. तुमचे लहान बंधूच आहेत ना, वकील परके तर नाही आहेत ना. तसं नाही, त्या इन्सर्टिंग करून ट्रीटमेंटचं. कुठे घरी बायका संग भांडणं करून येतात की नाही तो वकिलावर राग काढते. ही असली सवय. पण सगळेच करतात असं नाही बरं का. माझं सगळ्याबद्दल नाही, जे करतात त्यांच्याबद्दल आहे. पण त्यांच्यावर कुठली तरी कारवाई होणं मला अभिप्रेत आहे. हे झालं पाहिजे. प्रशांत भूषणचं उदाहरण सांगतो तुम्हाला. काय केलं होतं प्रशांत भूषणनं? प्रशांत भूषणवर तुम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली चीफ जस्टिसनं. काय चुकलं होतं? प्रशांत भूषणचं एवढं चुकलं होतं, खरं बोलणे. अरे मग कोर्टात खरं बोलणं तर बोलायचं कुठं खरं? नाही तर खोटं बोलण्याचं कोर्टात म्हणून बोर्ड लावा बाहेर. प्रशांत भूषणनी सांगितलं की या सुप्रीम कोर्टामधले 6 जजेस मोस्ट करप्ट आहेत आणि त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. नावासहित सांगितलं. लगेच चीफ जस्टिसला वाटलं की आमची गरिमा खराब झाली, कोर्टाची गरिमा खराब करतोय प्रशांत भूषण, कोर्टाचा दबदबा कमी करतोय, इज्जत इब्रत कोर्टाला हाय. कुठं इज्जत इब्रत? भ्रष्टाचार कशाला केले असते? तुम्ही वाचलं असाल की एका हायकोर्टाच्या घरी जळाल्यावर 50 कोटी रुपये जळाले की. सगळ्या जगानं बघितलं की हो. लाज वाटली पाहिजे ह्या जजेसना. एखादी असा तर त्याला फासावर चढवारे म्हणला असता. पण ही त्यांचे थोरले भाऊ, हे कुठून बोलतात? खरं बोललं प्रशांत भूषण की 6 जजेस भ्रष्ट आहेत. तो माझ्यासारखा असेल, खरं बोलला असेल. खरं बोलल्यावर त्याला राग आला. बरं खरं बोललाय ना प्रशांत भूषणवर ॲक्शन घ्यायचे ना, तुम्हाला कंटेम्प्ट पिटिशन करायचे ना, मग त्या जजेसची इन्क्वायरी करा. प्रशांत भूषणला पुरावे मागा. पुरावे नाही देऊ शकला असतं तर कंटेम्प्ट पिटिशन करा. पुरावे मागवायचं नाही, इन्क्वायरी करायचं नाही, लगेच कंटेम्प्ट पिटिशन. ती बी तेवढंच तटेल आहे. त्यानं का भीते का? असली वकील आहे, नर वकील आहे ती.
मी माघारी घेतली. चल मला काय करायचं कर, तुला कंटेम्प्ट पिटिशन यू हॅव फाईल कंटेम्प्ट पिटिशन, आय विल प्रोसीड इट म्हणलं आणि गेलं बाहेर. तुम्ही भारतामध्ये सगळी चर्चा झाली त्याची. काय चर्चा झाली? कोर्टाची गरिमा घालते. तर आमचे 72 सदस्य बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचे एक मीटिंग बोलावली. काय मीटिंग बोलावली? नाही असं प्रशांत भूषणनी कोर्टाची गरिमा खाण्याची चीफ जस्टिसला वाकडं बोलला, त्याच्यामुळं त्यांचा आपण निषेध करू इथे आणि चीफ जस्टिसला पाठिंबा देऊ. म्हणलं कुठं बसलात तुम्ही? कुणाचे दलाल आहेत म्हणलो मी? प्रशांत भूषणवर ॲक्शन घेणार तुम्ही? कोण पाठवले तुम्हाला इथे मीटिंग बोलवायला? असं जर कराल तर याद राखा. त्या मीटिंगमध्ये बोललो मी, तेव्हा मग काही तर नरम पडले आणि मग प्रशांत भूषणच्या बाजूने निर्णय घेण्याचा ठरला, पण निर्णय घेतला नाही. पण ती पाठिंबा द्यायचं तर राहून गेलं. आणि ह्यांची गरिमा मित्र, तुम्हाला माहीत असेल हे कोर्टाची गरिमा काय राहते ती मी तुम्हाला आज एक्सप्लेन करून सांगतो. ADR मार्फत एक नवीन योजना आली आहे, माहीत आहे तुम्हाला? असेल माहिती आहे, तुमचा जे कार्यक्रम झाला असेल कुठेतरी खेडेगावात कार्यक्रम होते किंवा शहरात सुद्धा कुठं. सरकारचे परिपत्रक, सरकारचे GR, सरकारचे रेग्युलेशन, सरकारचे सर्क्युलर्स हे कोर्टात हायकोर्टाने जाऊन ग्रामीण भागामधल्या सगळ्या संस्थेला वाचून दाखवून समजावून सांगायची एक ठराव पास झाला. ते केंद्र सरकारने त्यांना सांगितलं चीफ जस्टिसला, अशाचे प्रकारचे आमची योजना येतात की तुम्ही जाऊन सांगा, ग्रामीण भागात जावा, शहरात जावा, सगळ्या योजनेचा लाभ मिळते त्याला, त्या योजनेचं जाऊन तिथं सांगा. गेले भाद्र, कुण्या जजने स्वीकारलं ही करू आम्ही करावं म्हणून काम. नाही आम्हाला करता येत नाही, आम्ही ज्युडिशरी आमची इंडिपेंडेंट आहे, आम्हाला पब्लिक कॉन्टॅक्ट करता येत नाही, आम्हाला अलूफ राहावं लागते आणि आम्हाला पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये जाता येत नाही, हे काम आम्ही करू शकत नाही असं म्हणायचं ना चीफ जस्टिसनं. कुठला दलाल चीफ जस्टिस होता जो की प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटकडून आला, ऑडियन्स केले की ह्याने ॲक्सेप्टन्स दिला? परवा आमच्याकडे ADRचं शिबिर झालं. ADRच्या शिबिरमध्ये ह्या सगळ्या योजनेचं शिबिर झालं आणि त्या सगळ्याच लाभार्थ्यांना सगळ्या बोलावलं आणि त्या शिबिरच्या कार्यक्रमाला 2 हायकोर्ट जज आले. मी म्हणलं काय कार्यक्रम आहे? मला सदस्यांनी विचारले काय कार्यक्रम आहे? आणि ते आमच्या सरकारच्या योजना येतात, लोकांना समजावून सांगायचे, त्या शिबिर बोलावले आणि तुम्ही स्टेजवर बसा म्हणले. मी म्हणलं मी येणार नाही बुवा स्टेजवर बसायला, मला नाही आवडत ते म्हणलं. मग गेले हे 2 जजेस गेले, डिस्ट्रिक्ट जज गेले, सगळेजण मोठा कार्यक्रम घेतला, 10-5 लाख रुपये खर्च केले आणि तिथं जाऊन सगळी भाषणं दिली, हार तोरे झाले, सगळं काय झालं. हे एकूण स्तुती करण्यामध्ये कार्यक्रम झाला आणि मग तिथून उठले की आता प्रत्यक्ष त्या लाभार्थ्यापर्यंत गेले. मग तिथं शिळी मेंढीवाला होता, वराह पालन करणारा होता, गोपालन करणारा होता, कुक्कुटपालन करणारे सगळ्या संस्था होत्या. हे सरकारच्या योजनेनं त्यांना काय बेनिफिट मिळतो या सांगण्यासाठी ती सभा बोलावली, ते शिबिर बोलावलं. आणि मग हे दोन्ही हायकोर्ट जज गेले तिथं आणि ते शिळ्या मेंढ्या बकरे ते वराह पालन म्हणजे डुकरं ते असे थांबविलेले बघुलेले त्याचा फोटो काढला एका पत्रकारानं आणि केलं प्रकाशित. हे बघा म्हणजे ज्युडिशरीची गरिमा. कुठे जाते गरिमा? असं बकरी धरधर उचलून बघितले हायकोर्ट जजेसने. मी म्हणलो काय वेळ आणली देवानं तुमच्यावर म्हणलो मी तर ते काम ते काय करावं आता, नोकरी आहे. मी म्हणलो मला भाषणात बोलायचं म्हणले. अरे नका म्हणले, उगा आम्हाला अडचणीत आणता म्हणले, तुम्ही बोलणार म्हणलो, नाही तर मी येणार नाही कार्यक्रमाला. नाही तर चालते पण तुम्ही बोललो का? ही परिस्थिती आहे. कशात गरिमा आहे कशात नाही याची जर जाण तुम्हाला नाही, मग ज्युडिशरीला तर ही सरकार विकत घ्यायला बसलेत हो. त्यांना नको वाटते कुणी राजकारणी माणसाला किंवा राजकीय पक्षाला वकील नको आणि ज्युडिशरी नको, त्यांना मोकाट कार्यक्रम करता आला पाहिजेत, बिनधास्त कार्य. पण ही ड्युटी आहे आमची आणि तुमची की ही डेमोक्रेसी जर जीवन ठेवायची असेल तर न्याय संस्था सुद्धा जीवन ठेवली पाहिजेत. प्रामाणिकपणे काम करणारी संस्था, भ्रष्टाचार मुक्त संस्था ठेवली पाहिजेत. हे ठेवण्याचं काम ज्युडिशरीचं असेल, तत्वतः वकिलांचं सुद्धा आहे आणि ते आपण केलं पाहिजे बांधवांनो. म्हणून मी तुम्हाला आवर्जून मला जी हक्क जी बोलण्यासाठी अट्टास करतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कोण बोलणार आहे? कडू वाळकं तोडायला कोण तयार आहे? आमच्यासारखे. अरे मला तर किती भीती आहे. अण्णारावच्या 62,000 ब्रीफ आहेत सिव्हिलमधल्या. किती मी भिलं पाहिजेत. मी तर चक लोळलंच पाहिजे त्यांच्या दारात जाऊन. मी भीत नाही आहे.
माझ्या असंच एका मातीपुरुष जजनं माझ्या 150 रेफरन्स पिटिशन डिसमिस केले. पठ्ठ्या गेला हायकोर्टात, रिमाइंड करून आणला आणि पहिलेच्यापेक्षा चांगली जजमेंट घेता आली मला. तेवढी हिंमत ठेवली पाहिजे, वेळ लागतो, दम धरला पाहिजे. म्हणून बांधवानो, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या कामामध्ये मी व्यत्यय आणला, मला क्षमा करा. आपण मला माफ केलं, मला आपण विचारपूर्वक ऐकलात. आपण विचार करून मतदान कुणाला करायचं आहे तुमचा हक्क आहे, तुम्ही कुणाला करू वाटेल त्याला करा. पण तुमच्याप्रती मला असं वाटते की मी तुमच्यापैकी एक आहे आणि मला हे करण्यासाठी तुम्ही मला पाठवावं आणि एवढी विनंती करावं. माझा नंबर 101 आहे, एवढा ध्यानात ठेवा. मला ऐकून घेतले सगळ्या सिनियरनी, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि बोलण्यासारखं आणखी बरंच काही आहे, बरंच. 8 वर्षातलं बोलायचं म्हणजे एक रात्र जाईल. अनेक अनुभव आहेत माझ्या पुढे, परत एकदा येईल आणि मी बोलेन. पण मला निवडून आता मला हा, दॅट इज इम्पॉर्टंट. कमीत कमी एक 15 तरी आले. प्रॉब्लेम एक दोन